यासाठीही त्यांनी सहकार्य केलेले असावं निश्चितपणे। त्यासाठी त्यांच्या त्या कामाला आणि आपल्याला शब्द खर्च करावे लागेल, इतरांकडून अपेक्षा ठेवणे निरर्थक ठरेल। त्यामुळे आपल्या मातीतल्या आपल्या माणसांकडून आपल्या माणसाचा गौरव अत्यंत उत्तमपणे काम करत आहे। कला समाज बांधवांना जे पापण्णा गौड आज ITI येथील सभागृहामध्ये श्री पापण्णा सरदार सर्वई पापण्णा गौड यांची 373वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली। या जयंतीच्या महोत्सवाने हैदराबाद येथील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरवेनी नरसा गौड तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाधरजी नंदासाहेब व हैदराबादमधील सर्वच अमरवेनी नरसा गौड यांच्यासोबत आलेले सर्व टीम यांनी नांदेड येथील रिटायर्ड झालेले सेवानिवृत्त झालेले विविध क्षेत्रात कामातून सेवानिवृत्त झालेले त्या सर्वांचा आदर सन्मान आम्ही या समितीच्या द्वारे केलेला आहे। आमच्या समितीमध्ये राष्ट्रीय कलाल गौड युवा संघर्ष समितीच्या वतीने सर्व पदाधिकारी यांनी मिळून हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे घडवून आणलेला आहे आणि यानंतरही समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो अशीच भावना ठेवून भविष्यातही सरदार पापण्णा गौड जयंतीच्या निमित्तानं असो किंवा विविध कार्यक्रम हे आपण नांदेड शहरात व महाराष्ट्रामध्ये घेऊत अशी मी अपेक्षा करतो। जय हिंद जय महाराष्ट्र का राष्ट्रीय गौड खलाल युवजन समिति का स्टेट कमेटी खलाल गौड कमेटी युवजन कमेटी से ये महाराष्ट्र में विविध सर्विस करके रिटायर्ड हो गए सो पूरा लोग मिला के एक अलग अलग डिपार्टमेंट से गरीब लोगों के लिए काम करे सो वो लोगों के लिए आज सम्मान करे। और एक बात क्या है बोलो तो अभी 373 सरदार सर्वई पापण्णा बर्थडे जयंती उत्सव करे। ये संदर्भ में ये पूरा लोगों को गरीब लोगों को सपोर्ट करके विविध एम्प्लॉयमेंट करके रिटायर्ड हो लोगों के लिए अभी हमारा स्टेट प्रेसिडेंट सुनील अनंतवार पूरा लोगों को बुला के सम्मान करिए। नमस्कार। गौड समाज युवा संघर्ष समिती आयोजित सरदार सर्वई पापण्णा गौड यांची 373वी जयंती साजरी करण्यात आली। त्याचबरोबर हा कार्यक्रम त्रिवेणी संगम असा घेण्यात आला। या ठिकाणी समाजातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर विविध समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य व्यापून दिलेलं आहे अशा निवृत्तांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला गेला। या ठिकाणी या सोहळ्यासाठी आमचे राष्ट्रीय समाजाचे कलाल गौड समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरवेनीजी गौड या ठिकाणी या कार्यक्रमाला आलेले आहे तथा त्यांची सर्वच टीम या कार्यक्रमाला आलेली आहे। अशा कार्यक्रमामुळे एक समाज घडतो, समाजात एक चांगला संदेश जातो। पापण्णा गौड 1600-1700 शतकामध्ये त्यांनी समाजासाठी खूप मोठं काम केलेलं आहे। वेगवेगळ्या क्षेत्रात समाजाच्या पलीकडे जाऊन विविध घटकांसाठी गरिबांसाठी त्यांनी एक संघटना उभी करून गरजूंना योग्य ते मोबदला मिळवून दिलेला आहे। अशा सरदार सर्वई पापण्णा गौड यांची जयंती साजरी नांदेडमध्ये मोठ्या थाटात होत असताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे। हे आयोजन करण्याचं काम युवा संघर्ष समितीच्या सर्वांनीच खूप मोठं योगदान दिलेलं आहे। त्यांनी ही जयंती पार पाडलेली आहे। या ठिकाणी या सर्वांचं आभार व्यक्त करतोय आणि आज विविध क्षेत्रामध्ये सामाजिक पुरस्कार या ठिकाणी गेलेले आहेत। या सगळ्यांचं अभिनंदन सुद्धा करतो। येत्या काळामध्ये पापण्णा गौड यांची जयंती मोठ्या थाटामाटात नांदेडमध्ये साजरी होईल अशी या ठिकाणी ग्वाही देतो।